या व्लॉगमध्ये आहे माझ्या मम्मीचा बर्थडे आणि आज आम्ही स्पेशल सरप्राईज सुद्धा प्लॅन करत आहोत. तर पप्पा असं बोलत आज आपण सोयाबीन बिर्याणी बनवणार आहोत, म्हणजे व्हेज बिर्याणी. तर मित्रांनो मी खूप एक्साइटेड आहे बनवण्यासाठी आणि तुम्हाला एक सांगू, मी आज सुद्धा ट्युशनला सुट्टी मारलेली आहे आणि मला खूपच मजा येते. आणि पप्पांना सांगितलेलं आहे 2 केक आणा म्हणून आणि मम्मीला सांगू नका, तर आम्ही चोरून फ्रीज मध्ये ठेवलेले. पण मम्मीचा ऑलरेडी फ्रेंड्सने बर्थडे सेलिब्रेट करून झालेला आहे. तर मित्रांनो वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. मी आणि माझी मोठी दीदी आम्ही दोघं मिळून हे सोयाबीन बिर्याणी बनवणार आहोत, कारण मी एकटा तर बनवू नाही शकत मित्रांनो. तिथे आम्ही सर्व साहित्य घेऊन ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला एक एक करून मी साहित्याचे सगळे नाव सांगतो. इथे उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, वाटाणे, सोबत इथे बटाटा सुद्धा घेतलेला आहे, कढीपत्ता आणि त्यासोबत कॉलीफ्लावर, शिमला मिरची आणि गाजर सुद्धा. इथे आम्ही मॅरिनेट केलेलं सोयाबीन सुद्धा घेतले, मसाले घेतलेले आहेत आणि इथे खडा मसाला, सोबत इथे बासमती चावल. तर आपण बनवूयात, चला. तर चला मित्रांनो आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याआधी सर्वात मी इथे बसून तुमच्याशी जरा गप्पा वगैरे मारतो, तोपर्यंत दीदी माझी तयारी करून घेते आणि मग परत. तर मित्रांनो मी क्लासला सुट्टी मारली, पण मला डेकोरेशनचं काम दिलेलं आहे, तेच तुम्हाला सांगायचं होतं. तर आपण आता रेसिपीकडे बघूयात. तर इथे मी दही घेतलेलं आहे बाउलमध्ये आणि भिजवलेलं सोयाबीन. त्यावरती आपण काश्मीरी लाल मिरची टाकून घेऊयात, हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ आणि ते सर्व आपण मिक्स करून ते मॅरिनेट करण्यासाठी आपण साईडला ठेवणार आहोत. तर तोपर्यंत ते मॅरिनेट होईपर्यंत आपण इथे कढईमध्ये तेल घेतले, त्यात बटाटा टाकूयात, त्यानंतर त्यात गाजर, चिरलेला कॉलीफ्लावर आणि शिमला मिरची हे सर्व आपण मिक्स करून दुसऱ्या कढईमध्ये आपण इथे कांदा फ्राय करून घेऊयात. आणि ते सर्व फ्राय झाल्यानंतर आपण पुन्हा त्याच कढईमध्ये वाटाणे आणि शेंगदाणे परत परतून घेऊयात फ्राय करून, आणि लसूण सोलल्यावर आपण त्यानंतर टोमॅटो सुद्धा तेलामध्ये फ्राय करू. तर मित्रांनो इथे बघा मी सुद्धा हेल्प करावी म्हणून मी दीदीला माझ्या लसूण अद्रकची पेस्ट बनवून देतोय. आणि इथे आता बघा इथे कुकर ठेवलंय, यामध्ये गरम तेल, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर त्यात सर्व तेजपत्ता आणि सर्व खडे मसाले टाकूयात. नंतर यात अद्रक लसूणची मी बनवलेली पेस्ट, जिरं आणि मोहरी आपल्याला वाटेल तेवढे टाकू शकता. त्यानंतर यात हळद, चवीनुसार आपले सर्व मसाले टाकू शकता. बिर्याणी मसाला, शाही बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर हे सर्व मसाले टाकून घ्या. आपले मॅरिनेट केलेले जे सोयाबीन आहे ते सुद्धा आपण एक टाकूयात, मस्त त्याला अशी चव येणार आहे मित्रांनो खरंच. नंतर हे तांदूळ आपण धुवून घ्यायचे बासमती आणि यात हे टाकून घ्यायचे. त्यानंतर ना मित्रांनो सर्वात महत्त्वाचं हे फ्राय केलेलं ओनियन आणि टोमॅटो आम्ही वरून टाकत आहोत आणि नंतर यात पाणी आणि सर्वात महत्त्वाचं मीठ वरूनच टाकावं. तर हे नंतर झाल्यानंतर ना बेक केल्यावर थोडंसं बाकीचे उरलेले फ्रायवाले आहेत भाज्या त्या वरून टाकल्यानंतर शिजून घ्यायचं. तर मित्रांनो बघा असं तयार आहे हे मम्मीच्या बर्थडेचे केक आणि कॅडबरी सुद्धा दाखवलेले आहेत मित्रांनो. तर चला आता टाइम आहे टेस्टिंगचा. हे बघा बर्थडेचं डेकोरेशन मी केलं मित्रांनो, मी छोटा आहे जरा समजून घ्या. आणि हे बघा बिर्याणी, वाव खरंच खूपच छान बनलेली आहे. तर मी याला टेस्ट करून बघतो. दिसायला तर खूप, आणि मस्त सॅलेड सुद्धा दिलेला आहे मित्रांनो, खूपच चांगली चव येणार आहे. वाव खूपच छान बनलेली आहे बिर्याणी. तर मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा, जाता जाता कमेंट सुद्धा करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका. चला मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा